BLA म्हणजे SRA कार्यक्रम जाहीर केला. मग SRA म्हणजे काय, BLA म्हणजे काय, की ज्या आपल्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यांचं निरीक्षण करावं आणि त्या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी हा SRA कार्यक्रम जाहीर केला आणि त्या अनुषंगाने पक्षातर्फे टीम ही अकोला जिल्ह्यामध्ये आलेली आहे. त्या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 5 आणि 6 या 2 दिवसामध्ये प्रशिक्षण पूर्ण झालं आणि या संपूर्ण प्रशिक्षणाचा एक आढावा घेण्यासाठी आमचे शिवसेनेचे परिवहन मंत्री, संपर्क मंत्री प्रताप सरनाईक साहेब उद्या दौऱ्यावरती येत आहेत. उद्या त्या अनुषंगाने संजय राठोड साहेब मंत्री आहेत, बच्चू कडू आमचे राज्यमंत्री, विधान परिषद आमदार यांच्या समूहामध्ये या संपूर्णचा आढावा घेतला जाणार आहे. सर, गोपीकिशन बाजीवर तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, पक्षावर नाराज असल्याची चर्चा एक आहे की त्या संदर्भात काही बोलणं झालंय का त्याच्या पक्षात? आता गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेचे येथील उपनेते आहेत, विधान परिषदचे आमदार स्वतः होते, त्यांचे चिरंजीव होते आणि या संबंधीच्या ज्या घडलेला घटनाक्रम आहेत हे तुमच्यासमोर नक्की आहे. या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय, योग्य ती चर्चा शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी बोलून करते. कोकणमध्ये तुमचा नॅचरल क्लेम होता असं बोललं जातं, तुमच्या नावाची चर्चा होती, तुमचं तिकीट फायनल झाल्याची चर्चा होती आणि ते राष्ट्रवादीच्या वाटेला मतदारसंघ गेलं. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही नाराज नाही का? मग नाराज असतो तिथे काम केलं नसतं पक्षाचं. आज एकनाथ शिंदे साहेबांनी मला अकोला लोकसभा मतदारसंघासाठी पाठवलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेनेच्या आशीर्वादाने मी गेले 40 वर्ष काम करताना 15 वर्ष आमदार काम केलेलं आहे. त्यामुळे आमदार म्हणून नक्की समाधानी आहे. आज मला वाटतं की मी पक्षासाठी काम करावं आणि म्हणून मी अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षासाठी काम करतोय. आमच्या कामावरती खुश होऊन एकनाथ शिंदे साहेब भविष्यामध्ये नक्कीच मला सन्मान करतील, नाही माझी अपेक्षा. तटकरीसाठी जो त्याग केला पक्षाने त्याची भरपाई पक्षाला तिथे मिळावी. आपल्याला माहिती आहे की गेले 3 टर्म ज्या कोकण संस्थेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार होते, त्या ठिकाणी भास्कर जाधव होते राष्ट्रवादीकडून, अनिल तटकरे होते, अनिकेत तटकरे होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता 17 ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाच्या युतीचं वाटप झालं होतं आणि त्या अनुषंगाने ती जागा ही त्यांच्या वाटण्याला होती आणि त्यांच्या वाटण्याला गेली. त्यामुळे आम्हाला थांबावं लागलं आणि एकदा आदेश आला, इच्छुक होतो, इच्छुक राहणं गैर नाही आहे, पण एकदा आदेश आल्यानंतर आम्ही त्यांचं प्रामाणिक काम करण्याचा निर्णय घेतला होता. पण सुदैवाने ती जागा आता बिनविरोध झाल्यामुळे तेही आता काळजी घेण्याचं कारण नाही. विजय आमचा तिथे झालेला आहे. शिवसेनेच्या तुमच्या त्यागाची भरपाई झाली पाहिजे भविष्यात असं वाटतं? महाराष्ट्रामध्ये होते ना, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे, पारंपरिक जागा आहे, ती जागा शिवसेनेला मिळते आहे आणि कोकण तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज कोकणामध्ये पाहिलं, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड ह्या 3 जिल्ह्यामध्ये शिवसेना भरभरून आहे. जवळजवळ 335 मतदार त्या ठिकाणी होते. 2 नंबरला भाजपाचे मतदार होते, राष्ट्रवादीचे 3 नंबरला होते. पण महायुती म्हणून त्या ठिकाणी आम्ही एक संघ आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.